वालपापडीची भाजी बनवण्यासाठी आपण भाजी करूया. त्यासाठी मी गॅसवर गरम करायला ठेवली. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण एकत्र घालते. चांगलं परतून घ्यायचं आहे. तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सर्व. तर ह्यामध्येच मी 1 चमचा मीठ घालते, म्हणजे कांदा टोमॅटो लवकर भाजले जातील. शेंगा घालून 1-2 मिनिटं परतून घेऊया. त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालते. सर्व मिक्स करून घेते. पापडीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. भाजी चांगली वालपापडीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे.